नमस्कार, माझं नाव चेतन शिंदे, हडपसर पुण्यावरून आलो आहे। मला हॉर्स शू शेप टाईपचा फिशुला होता। तर दोन्ही साईडला ट्रॅक होता। तर साधारणतः एक 4-5 महिने आजार चालला तो। त्याच्यावरती एक सर्जरी केली। सर्जरीच्या नंतर 3-4 महिन्यांनी असं लक्षात आलं की ती सर्जरी फेल झाली। मोठी सर्जरी होती, मग त्याचे बेड रेस्ट घ्यावा लागला। 6 महिने त्या सर्जरीमध्ये गेले माझे, पण काही सक्सेस झालं नाही ते। त्यानंतर मी थोडं सर्च केलं, काही पर्याय उपाय आहेत का वगैरे। तर मला एक असाच एक बंगाली बाबाचं क्लिनिक मिळालं, सांगितलं थोडेसे परिचित लोकांनी। तिथं गेलो, त्यांच्याकडे चौकशी केली, तर त्यांनी पाहिलं माझ्याकडे, म्हणले ठीक आहे चला आपण चेक करू वगैरे। तर बिना ग्लोव्हजच हात लावायला चालू केलं त्यांनी। तर मला ते काही पटलं नाही, मग ते मला ते वातावरणही पटलं नाही, काही नाही। मी अक्षरशः पळून आलो तिथून की बिना ग्लोव्हजचं कसं काय ट्रीट करतात, सगळ्यांना त्याच हाताने कसं काय हात लावतात तिथे। तर ते काही पटलं नाही मला। मग अशीच चौकशी करता करता मला डॉक्टर प्रसाद बापटांचा ॲड्रेस मिळाला। त्यानंतर डॉक्टर प्रसाद बापटांना भेटलो, मग त्यांनी मला क्षारसूत्र करण्याचा सल्ला दिला। मग आमची ट्रीटमेंट चालू झाली। मग ट्रीटमेंट साधारणतः 2 महिने चालली। संपूर्णतः आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे। विशेषतः त्याचा काही सर्जरीसारखा तर बिलकुल त्रास नाही त्याचा। अँटीबायोटिक नाही, बेड रेस्ट नाही, ॲडमिट व्हायला लागलं नाही, आणि आपली ठराविक रुटीन जवळजवळ सगळं चालूच राहते। म्हणजे या ट्रीटमेंटचा तसा दुसरा सर्जरी इतका कसलाच त्रास नाही। सर्जरी केल्यानंतर 6 महिने इतके कठीण गेले की काही रोजचं रुटीन डिस्टर्ब झालं आणि त्याचा काही फायदाही झाला नाही। तर तुम्ही असं काही करू नका। किंवा बंगाली बाबाकडे गेलो तर बिना ग्लोव्हजचं काम करायला लागलं, म्हणजे एक आजार बरं करायला जाऊ आपण आणि दुसरा चालू होईल। तर असं काही तुम्ही करू नका। मी त्यातून गेलो, तुम्ही तसं करू नका। वेबसाईटवर ज्याप्रमाणे त्यांनी माहिती दिली त्याप्रमाणे सर्व ट्रीटमेंट मला इथे मिळाली। हा व्हिडिओ मी 4 महिन्यानंतर पूर्ण बरं झाल्यानंतर देत आहे। थँक्स टू प्रसाद बापट, त्यांनी मला बरं केलं।